आणि म्हणून तो शेवटचा पर्याय राहत नाही। आणि त्याकरता ह्या राज्यातल्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थितीनं संपूर्ण पीक गेलं आणि अजूनही काही ठिकाणी सर्वे चालले, नुकसान भरपाई देतो काही ठिकाणी आले चेक इतके कमी आहेत की कुणी घ्यायला तयार नाहीये। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ह्या राज्यकर्त्यांना वेळ नाहीये। हे केंद्र सरकारकडे काही सांगितलं की तिकडे बघतात। ह्याचाही मध्ये आपण त्या ठिकाणी मी त्यांना ओला दुष्काळ जाहीर करा सांगितलं, जिथं अतिवृष्टी झाली तिथं, सगळीकडे नाही तरी ओला दुष्काळ जाहीर केला नाही। ह्या गोष्टीचा आपण विचार निश्चितपणे मित्रांनो त्या ठिकाणी केला पाहिजे। आता ते लंपी आजार आलाय, तो फक्त गाईला बैलाला खोंडांना वासरांना 4 महिन्याच्या पुढच्या त्यांनाच होतोय, म्हशीला होत नाही, रेडकाला होत नाही, पण यांना होतोय। त्याच्याकरता आपण वॅक्सिन द्यायला सांगतोय। आपल्या जिल्ह्यामध्ये 90% पर्यंत वॅक्सिन झाले, परंतु आता कारखाने सुरू झाल्यानंतर बैल येतील बाहेरचे, त्यालाही दिलं पाहिजे। नाहीतर गायांना आपल्या इथं दुधाचा धंदा बरा आहे, आता कुठंतरी भाव बरे झालेले, 2 पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत। फक्त दूध निर्मळ द्या, निर्मळ, न भेसळ करणार, नाहीतर काहीतरी टाकायला लागाल, काय नकार करू। कुणाचे तरी कच्चे बच्चे ते दूध पितायत बाबांनो, 2 पैसे जास्त मागून घ्या पण भेसळ करू नका। ह्याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी ह्या निमित्तानं केला पाहिजे। मगाशी आप्पासाहेबांनी सांगितलं की आपल्या दौंड तालुक्यामध्ये ऊस भरपूर आहे। मधुकर काका शितोळींनी लावलेलं भीमा पाटस कारखान्याचं रोपटं, नंतर सुभाष अण्णा, रमेश आप्पा ह्या जोडगोळीनं पण ते चांगलं चालवलं, पण नंतर काय त्या कारखान्याला उतरती कळा लागली, आता तर मनच पडलंय। काय टाळी वाजवतं, बंद पडले टाळी वाजवतं, काय कपाळ माझं। ह्यामध्ये नाकारतेपणामुळे बंद पडलं। ठीक आहे, आता तुम्ही फक्त वर्षच मोजत चाला। 21 वर्ष जवळपास राहुलच्या ताब्यामध्ये। राहुल कुलांना विचारा खासगी, ज्या वेळेस त्याच्याबद्दल म्हणजे त्या कारखान्याच्या बद्दल अडचण आली, मी सगळ्यांना त्या ठिकाणी सांगितलं, सगळ्यांनी मदत केली। आता 1 टाइम सेटलमेंटचा एक अधिकार असतो बँकेला, 38 कोटी रुपयाची सवलत, 30/9 पर्यंतचा तो हिशोब आहे, 30/9चा, आता ऑक्टोबरचा काय असेल तो करावा लागेल, पण 38 कोटीची सवलत दिली। मागं पण एकदा आम्ही लोक